श्री स्वामी समर्थ 362 दिवस 18 पाणी किती आहे? 1853 श्रावणात महाराज मंगळवाडून पंढरवस आले. तेव्हा चंद्रवेस पूर आला होता. नावेतून जाण्याचे नावाडी 2 रुपये मागत होते. पैसे नात महाराज नावेतून नेण्यास नावाड्याने नकार दिला. मग महाराज नदीला पाणी किती आहे असे साळसूदपणे विचारले. नावाड्याने कुचेष्टीने गुडघ्या इतके आहे असे उत्तर दिले. मग महाराजांनी तिथेच सोडून पहिले तरी नाव नेली. महाराज त्यावर न बोलता सर्वात एकात पाण्यावरून चालत पलीकडे गेले. ते पण नावड्यास पश्चाताप झाला व त्या शरणागतास महाराजांनी त्या क्षमा करून समोपदेश दिला. गुरु लीलामत 18 बकर 22. नावड्याचा धंदा तेजीत होता. ज्या काळात मोठ्या कुटुंबाचा महिना चेहऱ्यात 2-5 रुपयात चालायचा त्यावेळी 2 रुपये नावेचे दर फारच झाला. नव्याने चाललेले अडवणूक हे लुटालूट महाराजा पाहत होते. चेहऱ्यावर भाव जाणून आपल्यासारख्या संन्याशाला विनामोबदला नावेतून न्यावे अशी नावाड्याची विनवली. पण फक्त पैसा ओळखणाऱ्या नावाड्याने महाराजांना ओळखलेच नाही. महाराजांना विनामोबदला नावेतून नेण्यास ते नकार दिला. त्यात महाराजांनी साळसूदपणे पाणी किती आहे असे विचारले. महापूर डोळ्यात दिसत असतानाही असा प्रश्न विचारणारा नक्कीच हा कोणी वेडा पीर असणार असे ओढून नावाड्याने कुचेष्टीने नवघ्या इतके पाणी असे उत्तर दिले. ज्याच्या कृपेने हा भवसागर तरुण जातो येतो त्या देवाचीच नावाड्याशी अशी थट्टा केली. त्यांना अधिक उणे बळण्याचा भानगडीत न पडता महाराज पाण्यावरून दाधांतरी चालत गेले. त्या अपूर्व योगसामर्थ्य नावाड्याने डोळे उघडले. ते घाबरले. आपण समजतो तसे पाणी गुडघ्यात किंवा उथळ नसून बरेच खोल आहे याची जाणीव त्यांना महाराजांनी शरण आले. पाय पडून क्षमा याचना करू लागले. महाराज त्यांना समजवले, नाव चालणे तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे, तो जरूर करा. पण पैशासाठी कोणाला नाडू नका. म्हातारे कोतारे पंगू अशक्त गरीब स्त्रिया मुले लेकरे यती संन्याशी यांना पैशासाठी अडवू नका. 10-5 माणसे फुकट नेली म्हणून तुम्ही उपाशी मरणार नाहीत वर त्यांच्या दुवास मिळेल. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. पांडुरंग सर्वांचा आहे. सेवाभावाने त्याला प्रसन्न करून घ्या. हे चंद्रभागा तुमचे पाप धुवून त्याचे चित्त शुद्ध करील याचे तुम्हाला कल्याण राहील. महाराज अवकेलेला उपदेश आजही सर्वांनाच लागू पडणार आहे. पैसा खाल्ल्याखेरीशिवाय कोणाचे काम करायचे नाही असे ठरवून महाराजांनी गैरफायदा उठवणारे लोक आज सर्व क्षेत्रात आहेत. संघटित लोकांची लोभाडणूक करण्याची आणि वाढवणूक करून स्वार्थ जाण्याची तंत्र आज विकसित झाले. त्याकरता हा बोधलेली लीला आहे.